भाजपचं राजकारण म्हणजे धाकदपटशाचं राजकारण. विकासाचा मुखवटा जरी भाजपने वापरला असला तरी ब्लॅकमेलिंग करणे, दबावतंत्र वापरणे, केसेस टाकणे आणि कसाही करून माणूस आपल्या पक्षात घेणे. कारण एरवी भाजपकडे दुसरं काही कर्तृत्वच नाही की त्यांच्याकडे लोकांनी प्रवेश करावा. स्वाती पाचुनकर ज्या आत्ता पंचायत समितीला निवडणुकीला उभ्या आहेत, या स्वाती पाचुनकरांवर आरोप केले ते भाजपमध्ये गेलेले महसूल मंत्री विखे पाटील यांनी, आणि प्रचारात पाचुनकरांसाठी मतं मागतात ते पुन्हा विखे पाटीलच. अर्थात विखे पाटलांनी त्यांच्यासाठी मतं मागावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण मतं मागायची असतील तर किमान त्याच प्रचार सभेमध्ये एकदा जाहीर माफी मागा ना की माझी चूक झाली, स्वाती पाचुनकर या अत्यंत स्वच्छ आहेत, त्यांनी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही, एक तर त्यांनी माफी मागावी, नाही तर पाचुनकरांनी तरी आमची बेअब्रू केली म्हणून विखे पाटलांवर एखादी आब्रू नुकसानीची केस टाकावी. परंतु भाजपने ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे लोक आज भाजपमध्ये आहेत. ना ते आब्रू नुकसानीचा दावा टाकतात, ना भाजप त्यावर माफी मागतं. दोघंही म्हणजे कोडगेपणाचा कळस असणारे हे लोक आहेत.